देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिनंदनाचा फोन केला। शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता आणि फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं। याबाबतचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दोघांची भेट झाली। दरम्यान पंतप्रधानांसोबत राज्याच्या विकासावर चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली, चर्चा झाली असं कळतं। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलंय। संसदेत 2 दिवस संविधानाबाबत चर्चा घडवून आणावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे। 14 तारखेच्या शपथविधीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते, कारण दिल्लीत अजूनही भाजपची यादी अंतिम झालेली नाही। तसंच मंत्र्यांच्या नावावरही निर्णय झाला नसल्याचं समजतंय। मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही तिढा नाही। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलेला आहे, लवकरच कळेल या संदर्भात अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। येत्या 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व राहणार असून नंबर 1 ची सगळी खाती भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याचीही माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भात 7 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। विदर्भात 6 आमदारांपैकी 1 मंत्रिपद म्हणजे 6 आमदारांपाठी 1 मंत्रिपद मिळण्याची चिन्ह आहे। संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे असं कळतंय। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 असा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। प्रगती पुस्तकात अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आले। आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। यावेळी बंजारा समाज अनवाणी 4 ते 5 किलोमीटर चालत आंदोलन करतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतकडे आहे। छगन भुजबळ, अनिल पाटलांचं नाव त्यात आहे। हसन मुश्रीफ, आदित्य तटकरे यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। अमरावतीत रवी राणांचे बॅनर झळकलेत। राणा समर्थकांनी रवी राणांच्या भावी कॅबिनेट मंत्री असे उल्लेख असणारे बॅनर्स लावले। शरद पवारांचा वाढदिवस आज दिल्लीत साजरा केला जातोय। दरम्यान दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांसह फोटो सेशन केलं। यावेळी आमदार, खासदार उपस्थित होते। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी दिल्लीच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा झाली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, विविध विषयांवर त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा केल्या अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। मी तर घरचाच आहे, राजकारणात इतर संबंध सुद्धा असतात, फक्त टीकाच नसते अशी प्रतिक्रिया पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी दिली। अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी माजी मंत्री सतीश पाटील यांनी पुष्पा चित्रपटाचा डायलॉग म्हणत जोरदार फटकेबाजी केली। झुकेगा नाही असं म्हणत पराभवातून खचणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला। बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली। मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही असा मजकूर प्रसिद्ध करत अजितदादांना टोला लगावण्यात आलेला आहे। 85व्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांवर कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। केक कापत शरद पवारांनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरून संजय राऊतांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। सोडून गेलेले शुभेच्छा देण्याकरता आलेत, ते शुभेच्छा घेतील असं राऊत म्हणाले।
वाढदिवसानिमित्त झालेल्या काका पुतण्याच्या भेटीवर निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली. राजकीय मतभेद असतात, मात्र एकमेकांबद्दल आत्मीयता असतेच की, असं निलेश लंके म्हणाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन केलं. माझ्या वडिलांनी असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवला आणि त्यांचं ते कार्य पूर्ण करण्याचं काम मी करत आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. मुंडेंच्या जयंतीनिमित्त एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा कुठलाही आदेश काढला नसल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून योजनेबाबत कुठलीही शंका ठेवू नका, असं आवाहन तटकरे यांनी केलं. बांगलादेशाशी घुसखोरांना तातडीनं देशाबाहेर काढा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी विनंती शेवाळेंनी केली आहे. पुण्याच्या सतीश वाघ हत्या प्रकरणातील 4ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. 20 तारखेलाच पुढील चौकशी करता वानवडी लष्करी कोर्टात आरोपींना हजर केलं जाईल. कुर्ल्यातील किलिंग बसच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. कुर्ला बस अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय. भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार या परिसरात NIAनं कारवाई करत छापे मारलेत. या प्रकरणी NIAनं एका आरोपीला ताब्यात घेतलंय. यंदाच्या वर्षातील भिवंडीतील NIAची ही तिसरी कारवाई आहे. अमरावतीच्या छायानगरात NIAनं छापेमारी केली. या कारवाईत एका 35 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा NIAला संशय आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळीत कचऱ्याच्या गाडीचा अपघात झाला. गाडी मेट्रोच्या बॅरिकेडला जोरदार धडकली, त्यामुळे संपूर्ण कचरा रस्त्यावर पडला. अपघातामुळे बराच वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. बदलापूर पालिकेच्या मालमत्ता कर विभागामध्ये करभरणा करण्याकरता आलेल्यांना बसण्याची सोय नव्हती. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच त्याचा धसका घेत पालिकेनं नागरिकांकरता बसण्याची व्यवस्था केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महिला आमदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार निवासातील दुसरा माळा महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आला असून सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर या परिसरात हिरकणी कक्षाचीही निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईत वाढीव वीज बिलाविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. अंधेरीतील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. आनंद दिघे यांच्यानंतर रघुनाथ मोरे यांनी जिल्हा प्रमुखांची धुरा सांभाळली होती. बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ लातूरच्या मुरडमध्ये सकल मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावं, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. तसंच बीडचा बिहार झालाय असं म्हणून बीडला बदनाम करू नका, असं मुंडे म्हणाले. बीड जिल्ह्यातील मसाजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलीस तपासाबाबत माहिती घेण्याकरता अंबादास दानवे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेतली. आरोपीवर कडक कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन यावेळी पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं. परभणीत काल झालेल्या हिंसाचारात अनेक व्यापारी आणि नागरिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे या नुकसानीने लवकर पंचनामे करायला पाहिजेत, मदत देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. परभणीतील आंदोलनाचे पडसाद मनमाडमध्ये उमटले. RPIच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला, पोलिसांना निवेदन दिलं. परभणीतील घटनेचे पडसाद दौंडमध्ये उमटले. आंबेडकरी अनुयायांनी घटनेचा निषेध नोंदवला. आरोपी आणि त्याच्या सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली.